राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। या आठवड्यात कधीही निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्यामुळे राजकीय पक्षांनी सर्व ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे। राज्यातले काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत जिथून सातत्याने चर्चेत असलेले नेते मंडळी उमेदवार असणार आहेत। असाच एक मतदारसंघ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा विधानसभा मतदारसंघ। गेल्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत इथली निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती आणि यावेळी देखील तशीच होईल अशी शक्यता आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन मंत्री व प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव करून मोठा विजय या मतदारसंघात मिळवला होता। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। राष्ट्रवादीत फूट पडली, अजित पवारांनी बंड केलं, 40 आमदार त्यांच्या सोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले। परंतु रोहित पवार म्हणजे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे हे मात्र आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहिले आणि फूट पडल्यापासून रोहित पवारांनी अजित पवारांना अनेक वेळा लक्ष केलंय। बारामतीमध्ये अजित पवारांना अडचणीत आणण्याची व्यूहरचना शरद पवार व रोहित पवार यांनी मिळून करतायत म्हटल्यावरती अजित पवारांनी देखील कर्जत-जामखेड मतदारसंघात लक्ष घातलंय। त्यामुळे यावेळी रोहित पवारांना भाजपसोबत घरातूनच आव्हान मिळणार असल्यानं त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान असेल अशी स्थिती आहे। 1995 पासून या मतदारसंघावरती भाजपचं वर्चस्व राहिलं। मात्र 2019 मध्ये रोहित पवारांनी भाजपचा हा गड जिंकला। मगाशी म्हटल्याप्रमाणे माजी आमदार व माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे इथून जय्यत तयारी करत असताना अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचेही या मतदारसंघात सातत्याने दौरे होताना दिसत आहेत। आता नेमकं प्राध्यापक राम शिंदे इथून लढणार की अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आव्हान देणार अशी परिस्थिती दिसते। या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। मंडळी, राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना मोठा वेग आलाय। प्रत्येक जण मतदारसंघात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे। त्याचबरोबर पुन्हा एकदा मतदारसंघावरती आपला झेंडा रोवण्यासाठी विद्यमान आमदारांनी कंबर कसली आहे। कर्जत-जामखेड मतदारसंघातही अशीच घडामोड घडत आहे। या मतदारसंघात शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत। त्यांना यावेळी महायुतीकडून दुहेरी आव्हानाला सामोरं जावं लागेल अशी सध्या स्थिती दिसते। कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यापूर्वी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये म्हणजे 2009 आणि 2014 मध्ये भाजपचे प्राध्यापक राम शिंदे हे आमदार होते। 2014ला भाजप सत्तेत आल्यानंतर ते राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आणि अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं। मात्र 2019ला त्यांची हॅट्रिक हुकली आणि बाहेरून आलेल्या नवख्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला। त्याची खंत शिंदेंच्या मनात कायम राहिली आहे। दरम्यान भाजपनं राम शिंदे यांना विधान परिषदेवरती पाठवलं। आता ते विधान परिषदेवरती असले तरी देखील आगामी विधानसभा लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। त्यामुळे राम शिंदेंचं पुनरागमन होणार का, भाजप त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना त्यांचे काका अजित पवारांकडूनही धोका आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारांचे कर्जत-जामखेड मतदारसंघात दौरे वाढल्याचं पाहायला मिळालं। ऑगस्ट महिन्यात केलेल्या दौऱ्यादरम्यान जय पवारांनी मी इथं पुन्हा येईन असं म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रोहित पवारांपुढे भाजप आणि अजित पवार अशी 2 आव्हानं असणार आहेत। या मतदारसंघामध्ये जातीचं समीकरणही महत्त्वाचं ठरतं असा आजवरचा इतिहास आहे। या ठिकाणी इतर मागासवर्गीय समाजांची संख्या मोठी आहे। मराठा, माळी, धनगर, वंजारी या जातींचा निकालांवरती प्रभाव पडतो। या मतदारसंघात उद्योगधंद्यांची संख्या ही फार कमी आहे। इथले बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात। अनेक दिवसांपासून या मतदारसंघात MIDC आणण्यावरून रोहित पवार व राम शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच देखील सुरू आहे। आता या मतदारसंघाचा फार आधी नाही, पण गेल्या काही वर्षांमधील राजकीय इतिहास काय सांगतो हे थोडक्यात समजून घेऊयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत इथून भाजपचे राम शिंदे यांनी निवडणूक लढवली होती। त्यांना 42,845 तर काँग्रेसचे केशवराव देशमुख यांना 32,673 एवढी मतं मिळाली व 10,172 मतांनी राम शिंदे निवडून आले। 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांना 84,058 तर शिवसेनेचे रमेश खाडेंना 46,242 मतं मिळाली। त्यावेळी 37,816 मतांनी राम शिंदे पुन्हा एकदा विजयी झाले। मात्र 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार उभे राहिले। रोहित पवार नवखे होते, परंतु त्यांच्या मागे पवार घराण्याचं वलय होतं। या निवडणुकीत त्यांना 1,35,824 तर त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे राम शिंदे यांना 92,477 मतं मिळाली व 43,347 मतांनी शिंदेंचा पराभव झाला। 1995 पासून भाजपचे वर्चस्व असलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय झाल्यानं आगामी निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघ पुन्हा एकदा ताब्यात आणण्यासाठी महायुतीनं अर्थात भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे।
त्यामुळं यंदा राम शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार की भाजप इथून दुसरं कोणाला उमेदवार देणार, तसेच अजित पवारांचे पुत्र जय पवारांचे दौरे इथं का वाढलेत, त्यांना उमेदवारी मिळू शकते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसात मिळतीलच आणि निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारेल हे देखील आपल्याला समजेल. मात्र एक नक्की आहे की ही निवडणूक रोहित पवारांना मागच्या निवडणुकीपेक्षा अवघड असणार आहे हे निश्चित. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.